हा किती कार्यक्रम जोरात होणार आहे। उद्या अगदी न भूतो न भविष्यती असं कार्यक्रम आपल्याला आणि संमेलन होणार पाहता येणार आहे। हो बरोबर आहे ना। या ठिकाणी मान्यवर किती मान्यवर आहेत आणि विवेक वाचनालय आंबपचं किती मोठं मन मोठं आहे त्यांचं। त्यांनी स्वतःची जागा दिली, स्वतःची व्यवस्था केली। खरोखर अशी लोक आहेत म्हणून जग आहे। चार एक पुण्यवान लोकांच्या ह्याच्यावर 10 पापी लोक जिवंत राहू शकतात, हे सत्य आहे। आता समजा 10 वाईट माणसामध्ये एखादा ऋषी जर असेल किंवा एखादा सत्यवान जर असेल आणि तिथे बॉम्ब टाकायचा असेल तर त्या ऋषीमुळे बॉम्ब पडत नाही, त्याच्यावर वाचलं जातं, बाजूचं वाचलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, की स्वाभिमानी जे इंग्लिश सरकार आहे ते घटक फार खूप रसायन छान आहे। सगळ्यांना मिळून मिसळून घेणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी हे करणं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं आणि जशा कलाकार आहेत त्या कलाकारांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं दर्जा देऊन या ठिकाणी त्यांना घेऊन येणं हे सगळ्यात मोठं कार्य आहे। त्यांचं तर एक कौशल्य आहे, किती माणसं जोडायचं खरी गोष्ट कौशल्य आहे। तुम्हाला नाही जमत, त्यामुळे होतं काय निश्चित माहिती, 4 माणसं जवळ घ्यायचे, माणसं जोडायचे म्हणजे तिथे काहीतरी पुण्य म्हणजे अशी माझ्या मागे एवढे लोक आहेत। खूप छान कार्यक्रम आहे, चांगला वाटला नाही का। मस्त आम्ही आंबखेड्याच्या भागात तालुका कणंगले या गावात आम्ही एक वाचनालय आंबप कवी सरकार वाचनालय इंगळे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित 22 छत्रपती समाज पर्व मराठी साहित्य संमेलन 2025 16 तारखेला संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी मुंबईवरील अभिनेत्री चित्रा दीक्षित आणि गडचिरोलीवरून आशुमी असणे अभिनेत्री या ठिकाणी आलेले आहेत। आणि या ठिकाणी खरोखरच चांगल्या पद्धतीचं स्वागत झालेलं आहे। जिथं आपण म्हणतो की आपल्याला खेड्यातून शंका होती की आपल्याला व्यवस्थितपणे व्यवस्था केली जाईल की नाही, परंतु खरोखरच हे कौतुक आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीची आपल्याला सेवा दिलेली आहे। आपण धन्य खेडेगावसारख्या ठिकाणी संमेलन होणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि अशा संमेलन आम्हाला या ठिकाणी येण्याचा बहुमान मिळाला। आणि या निमित्तानं मी एक प्रेम कवितेच्या 4 ओळी सादर करतो। प्रियकर आणि प्रियसी हे प्रेमानं खूप वेळे झालेले असतात आणि एकमेकाला तो प्रियकर तर हा प्रियसीसाठी इतका वेळा जातो की प्रत्येक ठिकाणी प्रेम करायला लागतो तो, आणि तो त्याच्यामध्ये वेळा होतो आणि तो आकाशाकडे पोहोचतो आणि त्यालाही वाटतं आकाशातली परिस्थिती आपली प्रियसीच आहे, म्हणून तिला काय साथ घालतो, हे प्रिय मी मेलो तरी चालेल पण माझ्या चितेची आग तुझ्या काळजापर्यंत पोहोचू दे, माझ्या चितेची आग तुझ्या काळजापर्यंत पोहोचू दे, हे प्रिय। 4 ओळी जास्त नको, एक नंबर, सगळे नाही म्हणायचे, छान वाटलं, सगळे म्हणायचे नाही, खूप छान, टाळ्या तरी वाजवा। व्हेरी नाईस, राहून गेलं।